पीएचडी थिसिस लिहिताना प्लॅजरिझम किंवा आपण ज्याला वाङ्मय चौर्य म्हणतो, ही एक खूप खूप मोठी अडचण ठरू शकते. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की ही समस्या मुळात टाळायची कशी आणि समजा आपल्या ड्राफ्टमध्ये ती आलीच तर तिला अगदी व्यवस्थितपणे दूर कसं करायचं. चला तर मग थेट या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, हा मुद्दा फक्त एखादं चॅप्टर रिजेक्ट होण्यापुरता नाहीये. थिसिसमध्ये प्लॅजरिझम असणं म्हणजे एका संशोधकाच्या संपूर्ण रिसर्च क्रेडिबिलिटीवर म्हणजेच संशोधनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घ्यायला हवं. बरं, तर आजच्या चर्चेत आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी प्लेजरिझम म्हणजे नेमकं काय आणि ते कसं दिसतं हे समजून घेऊया. मग ते टाळण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी लावता येतील हे पाहूया. त्यानंतर जो सिमिलॅरिटी रिपोर्ट येतो तो कसा वाचायचा हे शिकू. मग ड्राफ्टमधून प्लेजरिझम काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे ते बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी आपला स्वतःचा एक ओरिजिनल अकॅडमिक व्हॉइस कसा तयार करायचा यावरही बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. सर्वात आधी हेच समजून घेऊ की प्लॅजरिझम नक्की आहे तरी काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्लेजरिझम म्हणजे दुसऱ्या कुणा लेखकाचे विचार, त्यांची वाक्यरचना, त्यांचे युक्तिवाद किंवा शब्द यांना योग्य श्रेय न देता स्वतःचे म्हणून वापरणं. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, तर ही अकॅडमिक ऑनेस्टी म्हणजेच आपल्या शैक्षणिक प्रामाणिकपणाची गोष्ट आहे. अनेकांना वाटतं की फक्त कॉपी पेस्ट करणं म्हणजे प्लेजरिझम, पण तसं नाहीये. याचे अनेक प्रकार आहेत. शब्दांची थोडीफार अदलाबदल करून वाक्य तसंच ठेवणं, ज्याला पुअर पॅराफ्रेझिंग म्हणतात, तेही यातच येतं. एखाद्याची कल्पना वापरून त्याला श्रेय न देणं म्हणजे मिसिंग सायटेशन हे तर आहेच. आणि एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे सेल्फ प्लेजरिझम, म्हणजे आपलंच आधी प्रकाशित झालेलं काम संदर्भ न देता पुन्हा वापरणं. हे सगळंच प्लेजरिझम मानलं जातं. ठीक आहे, तर आता ही समस्या काय आहे हे तर कळलं. पण आता आपण यावर लक्ष देऊ की सुरुवातीपासूनच काही चांगल्या सवयी लावून ही समस्या टाळता कशी येईल. या 4 सवयी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे नकळतपणे होणारे प्लेजरिझम टाळता येतं. पहिली सवय, नोट मेकिंगची एक स्पष्ट पद्धत तयार करा. दुसरी, आत्ता कॉपी करून ठेवू नंतर बदलू हा विचारच मनातून काढून टाका. तिसरी, प्रभावी पॅराफ्रेझिंग म्हणजे काय याचा सराव करा. आणि चौथी, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच सायटेशन स्टाईलचा सातत्याने वापर करा. चला आता पॅराफ्रेझिंगचं एक उदाहरणच बघूया. समजा एका सोर्समध्ये हे मूळ वाक्य आहे, प्लॅजरिझम अंडरमाइन्स अकॅडमिक इंटिग्रिटी अँड वीकन्स स्कॉलरली ट्रस्ट. आता जरा इथे बघा, डावीकडे आहे वीक पॅराफ्रेझिंग. यात काय केलंय, फक्त शब्दांची जागा बदलली आहे, वाक्याची रचना तशीच आहे. हे प्लॅजरिझम मानलं जाऊ शकतं. याउलट उजवीकडे बघा, हे आहे स्ट्रॉंग पॅराफ्रेझिंग. इथे मूळ कल्पना पूर्णपणे समजून घेऊन ती पूर्णपणे नवीन वाक्यरचनेत आणि स्वतःच्या शब्दात मांडली आहे. हाच तो खरा फरक आहे जो आपण शिकायला हवा. एक साधा सोपा नियम आहे, तो कायम लक्षात ठेवा. जेव्हा कधी मनात शंका येईल की ही माहिती कॉमन नॉलेज आहे की यासाठी सायटेशन द्यायला हवं, तेव्हा अजिबात विचार करू नका, सायटेशन देऊन टाका. हे नेहमीच जास्त सुरक्षित असतं. बरं, आता आपण एका अशा परिस्थितीकडे येऊया जी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडते. समजा आपल्याला आपल्या चॅप्टरचा सिमिलॅरिटी रिपोर्ट मिळाला आणि त्यातली टक्केवारी अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मग अशा वेळी काय करायचं? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, अजिबात घाबरून जाऊ नका. रिपोर्टमधली जास्त टक्केवारी म्हणजे नेहमीच वाङ्मय चौर्य किंवा अकॅडमिक मिसकंडक्ट असतं असं नाही. कारण अनेकदा काय होतं, सिमिलॅरिटी रिपोर्टमध्ये तुमची संदर्भ सूची म्हणजे बिब्लिओग्राफी, तुमच्या विषयातील काही स्टँडर्ड शब्द, संस्थेची काही ठरलेली वाक्य किंवा तुम्ही योग्यरित्या वापरलेले कोटेशन्स सुद्धा फ्लॅग होतात. त्यामुळे फक्त टक्केवारीच्या आकड्याकडे बघू नका, रिपोर्टमधील प्रत्येक मॅच काळजीपूर्वक तपासा. चला आता आपण प्रत्यक्ष कामाला लागूया. म्हणजे ड्राफ्टमधून प्लेजरिझम काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ही प्रक्रिया आपण 6 सोप्या पायऱ्यांमध्ये करू शकतो. पहिली पायरी, मॅच टेक्स्ट ओळखून त्याचं वर्गीकरण करा. दुसरी पायरी, थेट कॉपी केलेली वाक्ये आहेत का? असतील तर ती पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या शब्दात पुन्हा लिहा. तिसरं, जिथे दुसऱ्याची कल्पना वापरली आहे पण सायटेशन द्यायचं राहून गेलंय तिथे ते लगेच जोडा. चौथी गोष्ट, डायरेक्ट कोटेशन शक्यतो कमी आणि योग्य फॉर्मॅटमध्येच वापरा. पाचवी पायरी, तुमच्या प्रबंधात टेबल्स, फिगर्स किंवा मॉडेल्स असतील तर त्यांचं सोर्सिंग बरोबर आहे की नाही ते तपासा. आणि शेवटची 6वी पायरी, जोटेरो किंवा मेंडेलेसारखी रेफरन्स मॅनेजमेंट टूल्स वापरा. यामुळे चुका होण्याची शक्यता खूप कमी होते. एक अगदी साधं उदाहरण,
जर एखादं टेबल किंवा फिगर तुम्ही दुसऱ्या कुठल्या सोर्सवरून घेतलं असेल किंवा त्यावर आधारित असेल तर प्लेजरिझम टाळण्यासाठी त्याखाली नेहमी सोर्स, अडॅप्टेड फ्रॉम, जे ऑथरचं नाव, कॉमा इयर अशा प्रकारची एक सोर्स लाईन लिहा. आतापर्यंत आपण तांत्रिक गोष्टी बोललो, पण आता आपण याच्या पलीकडे जाऊन PhD संशोधनाचं जे अंतिम ध्येय आहे त्याबद्दल बोलूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. PhD थिसिस म्हणजे दुसऱ्या संशोधकांनी केलेल्या कामाचा सारांश नाही. ते तुमचं स्वतःचं एक विद्वत्तापूर्ण योगदान आहे. त्यात तुमचं स्वतःचं विश्लेषण, तुमचं संश्लेषण आणि तुमची समीक्षक दृष्टी दिसली पाहिजे. मग हा स्वतःचा आवाज कसा तयार करायचा? तर फक्त कल्पनांची यादी करू नका, त्यांचं संश्लेषण करा. वेगवेगळ्या सोर्सेसची तुलना करा, त्यावर टीकात्मक भाष्य करा. तुम्ही वाचलेल्या लिटरेचरला तुमच्या रिसर्च प्रॉब्लेमशी जोडा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं स्वतःचं विश्लेषण हे तुमच्या लिखाणाच्या केंद्रस्थानी ठेवा. आणि शेवटी आपण हे लक्षात ठेवूया की एक उत्तम PhD थिसिस चॅप्टर म्हणजे काय. ते फक्त अकॅडमिक दिसणारं लिखाण नाही, तर ते असं लिखाण आहे जे खऱ्या अर्थाने ओरिजिनल आहे, त्याला योग्यरित्या संदर्भ दिलेले आहेत आणि ते बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक आहे. हेच नैतिक अकॅडमिक रायटिंगचं खरं सार आहे. So friends, I hope you are enjoying this video. Don't forget to hit the like button and subscribe to Genius Thinking.